नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? हवामान बदल निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे किंवा कितवा आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 7वा क्रमांक आहे. आता हा जो काही निर्देशांक आहे हवामान बदल निर्देशांक, याच्याबद्दल या ठिकाणी अन्य काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लिहून घ्या. जसं की जर तुम्हाला असं विचारलं पूर्ण जागतिक स्तरावरती पाहिलं तर 1 नंबरला कोण आहे, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पहिल्या 3 रँकिंगमध्ये कोणत्याही देशाला या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं नाहीये. त्याच्यानंतर 4थ्या क्रमांकावरती आहे डेन्मार्क, 5व्या क्रमांकावरती आहे इस्टोनिया, 6व्या क्रमांकावरती आहे फिलिपियन्स, 7व्या क्रमांकावरती आहे भारत आणि 8व्या क्रमांकावरती आहे नेदरलँड. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. जर तुम्ही भारताचा जो काही ट्रॅक रेकॉर्ड पाहिला 2014 पासून 2023 मध्ये, तर 2014 मध्ये याच इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक होता 31. तो या ठिकाणी कंटिन्युअसली इन्क्रीज होत आता 2023 मध्ये तो 7व्या क्रमांकावरती येऊन पोहोचलेला आहे. म्हणजेच इंडिया इन द टॉप 10 फॉर द 5th इयर इन अ रो, म्हणजे सलग 5व्या वेळेस काय झालं आहे, पहिल्या टॉप 10 मध्ये भारताचं या ठिकाणी स्थान आलेलं आहे. ठीक आहे, सर्व गोष्टी समजल्या. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा, बारकाईनं सर्व गोष्टी वहीमध्ये लिहून घेत चला. टाइमपास करत जाऊ नका, बोर बिलकुल होऊ देत जाऊ नका. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? टिंबटिंब या खेळाडूला यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपले मोहम्मद शमी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मोहम्मद शमी यांना या ठिकाणी यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं आहे. आता 3-4 अत्यंत महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. या ठिकाणी मोहम्मद शमीला तर अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळालं. सोबत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं आहे. या दोघांनी काय केलं आहे? आशियाई खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, स्विस ओपन, इंडोनेशिया ओपन आणि कोरिया ओपन मध्ये त्यांनी विजय मिळवलेला आहे. सोबत मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार काय आहे? देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार. मला कमेंट करून सांगा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचं अगोदर नाव काय होतं आणि प्रश्न कशा संदर्भात आहे? अर्जुन पुरस्कारासंदर्भात. तर अर्जुन पुरस्कार हा राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्याची प्रथा भारत सरकारने 1961 मध्ये सुरू केलेली आहे. सर्व गोष्टी कशा संदर्भात आहेत? क्रीडा संदर्भात. महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा. आर्ट ऑफ लिव्हिंगने विनाशकारी जलसंकटासाठी कोणत्या राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. तर महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंगने कृषी संकट आणि पाणी टंचाई हाताळण्याच्या उद्दिष्टाने जलसंकटासाठी म्हणजे जे काही विनाशकारी जलसंकट आहे त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केलेला आहे. उद्दिष्ट काय आहे? तर कृषीवरती आलेलं पाण्याचं संकट आणि पाणी टंचाई हे दोन्ही गोष्टी हाताळण्याच्या उद्दिष्टाने हा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. कोणी केलेला आहे? आर्ट ऑफ लिव्हिंगने. कोणासोबत? महाराष्ट्र सरकारसोबत. तर लगेच आपल्या राज्याबद्दल आपण रिव्हिजन टाकूया. आपल्या राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 ला. याच दिवशी गुजरात या राज्याची सुद्धा स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. बघा पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा. कोणता भारतीय ब्रँड अलीकडेच डेकाकॉर्न बनलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी IPL इंडियन
प्रीमियर लीग असा याचा फुल फॉर्म होतो. आता प्रश्न पडला असेल की सर आम्ही इतक्या दिवस तर युनिकॉर्न हा शब्द ऐकलेला होता, आता डेकाकॉर्न म्हणजे काय? तर लगेच लिहून घ्या. डेकाकॉर्न हा एक शब्द आहे ज्याचे मूल्य 10 अब्ज डॉलरपेक्षा जास्त असलेल्या खाजगीरित्या आयोजित कंपनीचे वर्णन करण्यासाठी वापरलं जातं. आणि युनिकॉर्न हा शब्द कशासाठी वापरला जातो? तर युनिकॉर्न म्हणजे 1 अब्ज डॉलर किंवा त्याहून अधिक मूल्याच्या स्टार्टअपचा संदर्भ देण्यासाठी केला जातो. तर युनिकॉर्न आणि डेकाकॉर्न याच्यातला तुम्हाला संदर्भ कळाला, डिफरन्स कळाला? ठीक आहे. तर पर्याय क्रमांक बी, IPL हा या ठिकाणी जो काही आपला भारतीय ब्रँड आहे तो अलीकडेच डेकाकॉर्न बनलेला आहे. IPL बद्दल 2 प्रकारे आहेत, एक आहे महिलांचा IPL आणि एक आहे पुरुषांचा IPL. महिलांचं जे काही IPL आहे त्याची प्रथम आवृत्ती या ठिकाणी 2022 मध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये विजेता ठरला आहे मुंबई इंडियन्स आणि उपविजेता ठरला आहे दिल्ली कॅपिटल्स. सर्वाधिक धावा काढलेल्या आहेत मेग लॅनिंग या महिला खेळाडूने 345 आणि सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या आहेत हेली मॅथ्यूज या महिला खेळाडूने 16 विकेट्स घेतलेले आहेत. जे काही ऑक्शन झालं 2024 साठी महिला IPLचं, त्याच्यामध्ये सर्वात महागडा खेळाडू ॲनाबेल सदरलँड आहेत, जे की ऑस्ट्रेलिया देशाचे आहेत आणि दिल्ली कॅपिटल्सनी त्यांना 2 कोटी रुपयाला परचेस केलेला आहे. आणि भारतातील सर्वात महागडा खेळाडू म्हटलं तर या ठिकाणी काशवी गौतम आहेत, भारताच्या महिला खेळाडू आहेत, गुजरात जायंट्सने घेतलं आहे 2 कोटी रुपयाला. पुरुषांबद्दल सांगायचं म्हटलं तर पहिली आवृत्ती झाली 2008 मध्ये, जी जिंकली होती राजस्थान रॉयल्सने. लेटेस्ट 15वी आवृत्ती झाली 2022 मध्ये, ती जिंकली गुजरात टायटन्सने. आणि 16वी आवृत्ती 2023 मध्ये झाली, ती जिंकली CSK ने. सर्वात यशस्वी संघ कोणकोणते आहेत? तर 2 आहेत, मुंबई इंडियन्स आणि CSK. दोघांनी 5-5 वेळेस या ठिकाणी IPL जिंकलेला आहे. IPL मध्ये पुरुषांच्या सर्वाधिक धावा कोणाच्या आहेत? तर विराट कोहली 7263 आणि सर्वाधिक विकेट्स कोणाच्या आहेत? तर युजवेंद्र चहल 187. सर्व गोष्टी व्यवस्थितपणे दररोजच्या दररोज लिहून घ्यायची सवय लावून घ्या. पुढचा प्रश्न क्रमांक 4. नुकतेच नासाचे मार्स रोवर चालवणारा पहिला भारतीय कोण बनलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अक्षता कृष्णमूर्ती असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अक्षता कृष्णमूर्ती असं त्यांचं नाव आहे. नासाचे मार्स रोवर चालवणाऱ्या या पहिल्या भारतीय या ठिकाणी व्यक्ती ठरलेल्या आहेत. पर्याय क्रमांक ए फॉर अक्षता कृष्णमूर्ती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण काय करूया मग, प्रथम नियुक्त करण्यात आलेल्या ज्या काही महिला अधिकारी आहेत, व्यक्ती आहेत, त्यांच्यावरती चर्चा करूया. व्यवस्थितपणे लिहून घ्या. भारतीय नौदल युद्धनौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला आहे प्रेरणा देवस्थळी. शौर्य पदक मिळवणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी बनलेल्या आहेत दीपिका मिश्रा. सियाचिन ग्लेशियरच्या ऑपरेशनल पोस्टवरती नियुक्त होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी बनलेल्या आहेत फातिमा वसीम. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत PT उषा. शौर्य पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला IAF अधिकारी बनलेल्या आहेत दीपिका मिश्रा. भारतीय हवाई दलाची पहिली महिला राफेल पायलट बनलेल्या आहेत शिवांगी सिंग. भारताच्या पहिल्या महिला लष्कर अधिकारी बनलेल्या आहेत लक्ष्मी सहगल. भारतातील पहिली महिला फायटर पायलट बनलेल्या आहेत भावना कांथ. एलिट पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये सामील होणारी पहिली महिला सर्जन बनलेली आहे पायल छाबरा. आणि नासाचे मार्स रोवर चालवणारा पहिला भारतीय बनलेले आहेत अक्षता कृष्णमूर्ती. ठीक आहे. जे काही आपली इयरबुक आहे ती टोटल पूर्ण वर्षभराची असणार आहे, जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023. किंमत आपण 150 रुपये ठेवलेली आहे. परंतु जर तुम्ही 1 जानेवारी 2024च्या अगोदर जर ही खरेदी केली तर याची किंमत तुमच्यासाठी 99 रुपये असणार आहे. आणि 1 जानेवारी 2024च्या नंतर खरेदी केली तर याची किंमत 150 रुपये आहे. मी सर्वांना आवर्जून सांगेल, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली ही जी काही वर्षाची इयरबुक आहे ती नक्कीच परचेस करावी. याच्यामध्ये अपडेटेड डाटा असतो. येणाऱ्या कोणत्याही एक्झामची तुम्ही तयारी करा, मी गॅरंटी देतो या इयरबुक मधील बरेच प्रश्न या ठिकाणी फसणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कंटेंटची क्वालिटी तर अगोदरपासून तुम्हाला माहितच आहे, बरोबर. तर तुम्हाला पेमेंट करून कोणत्या नंबरला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तर 96730586 याच मोबाईलला पेमेंट करायचं आहे 99चं आणि याच मोबाईलला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला व्हॉट्सअपला मी ऍड करून घेतो आणि 1 जानेवारी 2024ला संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला या ठिकाणी PDF दिली जाईल, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढून घेऊ शकता. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 5. तिबेटी नववर्ष लोसार महोत्सव कोठे सुरू झालेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लद्दाख या ठिकाणी
तिबेटी नववर्ष लोसार महोत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे. एक पॉइंट लिहून घ्या, वार्षिक 3 दिवसीय तोरग्या महोत्सव अरुणाचल प्रदेश या ठिकाणी सुद्धा सुरू झालेला आहे. ही सुद्धा गोष्ट एक्स्ट्रा तुम्ही लिहून घ्यायची आहे. सोबत सोबत लद्दाख मध्ये सुरू झाला आहे लोसार महोत्सव असं त्या महोत्सवाचं नाव आहे. तर लद्दाख बद्दल आपण रिव्हिजन टाकूया. लद्दाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला 31 ऑक्टोबर 2019 ला. राजधानी आहे लेह कारगिल आणि सध्याचे वर्तमानमधील गव्हर्नर आहेत बीडी मिश्रा. लद्दाख बद्दल बोलण्यात आलं, लोसार महोत्सवाबद्दल बोलण्यात आलं. तर लगेच जे काही रिसेंट फेस्टिवल आहेत वेगवेगळ्या राज्यातील त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की ज्योतिर्गमय महोत्सव आणि ईशान मंथन महोत्सव नवी दिल्लीमध्ये आहे. लव्हेंडर उत्सव, ट्यूलिप उत्सव आणि हेरत महोत्सव, सिंथन स्नो उत्सव, वार्षिक माचाईल माता यात्रा या सर्व महोत्सव आहेत जम्मू काश्मीरमधील. आंबा महोत्सव होता ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी. शीतल षष्ठी महोत्सव, नुकाई जुहार महोत्सव ओडिसा. उरुका महोत्सव, बैखो महोत्सव, मोंगिट महोत्सव आसाममध्ये. सरहुल झारखंड, हॉर्नबिल नागालँड, गणगौर राजस्थान, इगास उत्तराखंड, उगादी गंगा पुष्करा आंध्र प्रदेश आणि खारची महोत्सव त्रिपुरा. बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. नुकतीच चर्चा झालेली उष्णकटिबंधीय जास्पर नावाचं चक्रीवादळ, सायक्लोन म्हटलं तरी काय हरकत नाही, कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक सी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ऑस्ट्रेलिया या देशाशी संबंधित आहे जास्पर नावाचं सायक्लोन. तर लगेच आपण काय करूया मग, वेगवेगळ्या देशांमध्ये जे काही चक्रीवादळ आलेले आहेत आणि त्या देशाने त्या चक्रीवादळाला दिलेली जे काही नावे आहेत याच्यावरती एक्झाम मध्ये हमखास प्रश्न विचारले जातात, त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की सायक्लोन जावद आहे सौदी अरेबिया, सायक्लोन शाहीन आहे नाव दिलेलं कतारने, सायक्लोन यास हे नाव दिलं आहे ओमानने, सायक्लोन गती भारत, सायक्लोन तौक्ते म्यानमार, सायक्लोन गुलाब पाकिस्तान, सायक्लोन हामून आणि निवार इराण, सायक्लोन निसर्ग बांगलादेश, सायक्लोन असानी श्रीलंका, सायक्लोन गॅब्रिएले न्यूझीलंड, सायक्लोन तेज भारत, सायक्लोन मिथिली बांगलादेश आणि सायक्लोन मिचांग म्यानमार. बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. मायनॉरिटी राईट्स डे इन इंडिया म्हणजेच दरवर्षी भारतामध्ये अल्पसंख्याक हक्क दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो? तर आजच्या दिवशी पर्याय क्रमांक बी 18 डिसेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये अल्पसंख्याक हक्क दिवस मायनॉरिटी राईट्स डे इन इंडिया म्हणून आपण साजरा करतो. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच डिसेंबर महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक आहे का. 1 डिसेंबरला असतो जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला असतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. त्यानंतर 3 डिसेंबरला असतो जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. त्याच्यानंतर 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबर किसान दिवस. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबर सुशासन दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. क्लिअर. बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. टेनिस हॉल ऑफ फेम साठी निवडलेले पहिले आशियाई पुरुष कोण ठरलेले आहेत? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए लिएंडर पेस आणि पर्याय क्रमांक बी विजय अमृतराज या दोघांना या ठिकाणी टेनिस हॉल ऑफ फेम साठी निवडलेले आहे आणि हे पहिले आशियाई पुरुष ठरलेले आहेत. 2-3 पॉइंट लिहून घ्या. ऑलिम्पिक पदक विजेता आणि अनेक ग्रँड स्लॅम या ठिकाणी जिंकलेले आहेत लिएंडर पेस यांनी आणि अमृतराजने 1974 आणि 1987 मध्ये भारताला डेव्हिस कप फायनल मध्ये पोहोचवण्यासाठी मदत केलेली आहे. तर अशा प्रकारे दोघांची या ठिकाणी टेनिस हॉल ऑफ फेम साठी निवड करण्यात आलेली आहे. अजून एक पॉइंट लिहून घ्या. 2 ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणारी चीनची खेळाडू ली ना ही महिला गटामध्ये सहभागी होणारी पहिली आशियाई खेळाडू ठरलेली आहे. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी
त्रिपुरा राज्याचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी सौरव गांगुली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर त्यांना या ठिकाणी त्रिपुरा राज्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. सोबत एक्स्ट्रा जे काही नवनवीन या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर घोषित करण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की इन्सुरटेक कंपनी अकोचे आहेत आर माधवन, UPI सुरक्षा दूत म्हणून पंकज त्रिपाठी यांना निवडण्यात आलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे आहेत आपले MS धोनी, स्विस वॉचमेकर रॅडोचे आहेत कॅटरीना कैफ आणि लेज चिप्सचे आहेत MS धोनी. ठीक आहे. तर त्रिपुरा राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी त्रिपुरा राज्याचा ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवण्यात आलं? सौरव गांगुली यांना. त्रिपुराबद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना झाली 21 जानेवारी 1972 ला. मुख्यमंत्री आहेत माणिक साहा, राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी नल्लू आणि राजधानी आहे अगरतला. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सेप हिजाळा आणि राजबारी आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत गोमाटी आणि डंबूर. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 10. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने 2023 ची रायझिंग फिमेल स्टार म्हणून कोणाची निवड केलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अंतिम पंगल असं त्यांचं नाव आहे. वुमन्स रेसलिंग रायझिंग स्टार ऑफ द इयर म्हणून या ठिकाणी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने 2023 साठी यांची नियुक्ती केली आहे. पर्याय क्रमांक सी अंतिम पंगल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विशेष म्हणजे बाकी अन्य ऑप्शनमध्ये जे काही नावं आहेत जसं की पर्याय क्रमांक ए बबिता कुमारी, पर्याय क्रमांक बी साक्षी मलिक आणि पर्याय क्रमांक डी विनेश फोगट आणि जे काही उत्तर आहे अंतिम पंगल या चारीच्या चारी महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर रेसलिंग म्हणजेच कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 11. इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर परतदा पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए अली अबू आणि पर्याय क्रमांक बी डॅनियल बॅरेनबोईम या दोघांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षाच्या अहिंसक निराकरणासाठी इस्रायल आणि अरब जगातील तरुण आणि लोकांना एकत्र आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नासाठी त्यांना या ठिकाणी इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणाला 2023 जागतिक ॲथलेटिक्स पुरस्कार मिळालेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी परतदा वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए नोहा लायल्स आणि पर्याय क्रमांक बी फेथ किपयोगोन असं त्यांचं नाव आहे. जर तुम्हाला सेपरेट विचारलं तर लक्षात ठेवा. पहा, जर तुम्हाला असं विचारलं सर्वोत्तम पुरुष ट्रॅक ॲथलीट ऑफ द इयर 2023 असं विचारलं तर नोहा लायल्स यांना भेटलाय जे की अमेरिकेचे आहेत आणि सर्वोत्कृष्ट महिला ट्रॅक ॲथलीट 2023 कोणाला भेटला तर फेथ किपयोगोन असं त्यांचं नाव आहे जे की केनियाच्या महिला खेळाडू आहेत. सर्व गोष्टी समजल्या? ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न 2023 मध्ये गुगलच्या टॉप 10 ट्रेंडिंग ॲथलेटिक्सच्या यादीमध्ये एकमेव भारतीय क्रिकेटर कोण आहे? सात्विक साईराज रंकीरेड्डी, शुभमन गिल, चिराग शेट्टी की मोहम्मद शमी? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.